अंड्याचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। अंड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमी तेच 2-3 प्रकार येतात, जसे की ब्रेड आमलेट, अंडा करी किंवा अंड्याची पोळी, अंडा भुर्जी। पण आज आपण संगीताच किचनमध्ये सगळ्यात सोप्या पद्धतीने अंडा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत, ते पण बिना पीठ भिजवता अगदी सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया। चला तर अंडा पराठा बनवण्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा घेऊया 1 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 3 अंडी घेतलेले आहेत। हे पहा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2ही घेऊ शकता किंवा पीठ जास्त वाढवून 4 अंडी घेऊ शकता। सर्वात पहिल्यांदा घेऊया 1 बाउल आणि गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। मी 1 वाटी घेतलेला आहे आणि अंडी, गव्हाच्या पिठात आता हे अंडी घालायचे आहेत। अंडी तुम्हाला आवडतील तेवढी तुम्ही घालू शकता। गव्हाचे पीठ मात्र घ्यायला लागेल तुम्हाला जास्त। आणि इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं करतच आपल्याला घालायचे आहे आणि व्हिस्करच्या सहाय्याने व्यवस्थित याला फेटून घ्यायचे आहे। गव्हाच्या पिठात बिलकुलही गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजेत। व्हिस्करने नाहीतर फोक असतो ना, फोक चम्मच, त्याने तुम्ही फेटू शकता, त्यामुळे आपल्या पिठात गाठी राहणार नाहीत। लक्षात ठेवा, एकही गाठ राहिली नाही पाहिजे, व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। मी इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं करत पाणी घालायचे आहे। याचं बॅटर आपल्याला जास्त पातळी करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही। हा अंड्याचा पदार्थ तुम्हाला चपाती किंवा भाकरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल ना, तेव्हा तुम्ही हे करू शकता आणि खायला खूप मस्त लागते आणि कमी वेळेत हा नाश्ता बनवून तयार होतो। अजून थोडं पाणी घातलेलं आहे मी। हे पहा, हेही पाणी मी आता घालून घेते। पूर्ण 1 वाटी पाणी तर लागणारच आहे आणि जर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवले तर पाणी जास्त लागू शकते। हे राहिलेले पाणी मी आता याच्यात घालून घेणार आहे। पूर्ण 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि एकदम चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। याला जेवढं चांगलं फेटाल तेवढा आपला हा पदार्थ खूप छान बनणार आहे। तर हे पहा, मी आता चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि एकही गाठ यात राहिलेली नाही आहे। याच्यात घालायला काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। इथे मी अर्धा शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेला आहे। गाजर 1 बारीक चिरून घेतलेला आहे। सर्व पदार्थ आपल्याला बारीकच चिरून घ्यायचे आहेत। 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। टमाटर अर्ध घेतलेला आहे, बिया काढून बारीक कट करून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या आहेत। आता हे याच्यात सर्व घालून घ्यायचे आहे। तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात तुम्ही कमी जास्त हे पदार्थ घालू शकता। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि आता हे मसाले घालणार आहोत आपण। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा जिरे पावडर घेतलेले आहे, 1 चमचा धने पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि इथे मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे। याच्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडरही घेऊ शकता किंवा छोट्या मुलांना बनवायचे असेल तर हिरव्या मिरच्या जी घातलेत त्या स्किप करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट बनवू शकता। हे सर्व आता घालून घ्यायचे आहे आणि स्वादानुसार नमक घालायचे आहे। नमक घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। नमक घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित। हे पहा, असं झालं पाहिजे बॅटर आपलं। हे पहा, चला तर आता आपण बनवून घेऊया। मी पॅन चढवलेला आहे, तेल घालायचे आहे। तेल चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे याला आणि याच्यात बॅटर टाकताना व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे, नाही जे आपण कांदा वगैरे सगळं टाकलेलं आहे ना ते खालीच राहील। असे टाकून घ्यायचे आहे। हे पहा, असे पसरून घ्यायचे व्यवस्थित, खूप छान बनतात। आणि याला आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत। आपण आता खोलून पाहूया आणि याला आता पलटून घ्यायचे आहे।
मस्त बनतात. तर खालून चांगलं आपण भाजून घ्यायचं आहे याला. हे पहा, कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे. आणि तुमचं रेग्युलर जे गव्हाचं पीठ असते तेच घ्या. थोडं पाणी जास्त लागलं तर घालून घ्यायचे आहे. पिठात फरक असला की पाणी कमी जास्त लागते, त्यामुळे बॅटर एकदम व्यवस्थित बनले की छान बनतात. हे पहा, चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा, खरपूस चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे छान लागतो. तर मी आता एकदम छान भाजून घेतलेला आहे. चला तर काढूया याला आता. हा पहा, आता काढून घेऊया. आणि असेच आता सर्व बनवून घेते मी. तर हे पहा, तो मी बनवून तयार केलेले आहे. खूप छान बनलेले आहेत. आपल्याला जर जास्त कंटाळा आला असेल पीठ मळायचे किंवा आमलेट किंवा तयार करायचे किंवा अंड्याचा रस्सा करायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूप छान बनतात आणि खूप मऊ. हे पहा, खूप छान बनलेले आहेत. हे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि कमी वेळेत झटपट बनवून तयार होतो. काही जास्त तयारी करायची गरजही नाही. आणि याला तुम्ही मेयोनीज बरोबर आणि या केचपसोबतही खाऊ शकता. टोमॅटो केचपसोबत, ब्रेडसोबतही खाऊ शकता किंवा हिरवी चटणी आपण बनवतो ना त्याच्यासोबतही छान लागते, त्याच्यासोबतही खाऊ शकता. तर खूप छान बनलेले आहे. हे पहा, एकदम मऊ आणि एकदम छान बनलेले आहे. याला तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. हे पहा, खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.